खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स. कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स. खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट. गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्या गुढीपाडव्याच्या मुंबईतील राज ठाकरे यांच्या सभेला हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय. इचलकरंजी शहरातील मनसेचे पदाधिकारी उत्साहाने मुंबईच्या दिशेने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत रवाना होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दरवर्षी गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडत असतो. दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होत असते, तर ते दरवर्षी विरोधकांवर टीका करत असतात. यावर्षी गुढीपाडव्याची सभा मुंबई येथे होणार आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यासाठी इचलकरंजी शहरातून मनसेचे हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. महायुतीबरोबर मनसे जाणार का? लोकसभा निवडणूक एकत्रपणे लढवणार का? विरोधकांवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. महाराष्ट्र राज्यातून लाखो मनसे सैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. उद्याची ऐतिहासिक सभा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. यासाठी सर्वांना मुंबईला येण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिलेत. या आदेशाला अनुसरून इचलकरंजीतील हजारो मनसैनिक उद्याच्या मुंबईच्या सभेला हजर राहणार आहेत. यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, मनसे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष सचिन दरिबे, विद्यार्थी सेना इचलकरंजी शहर अध्यक्ष रोहित कोटकर, अरुण माळी, अरुण गोलपे आदी जण उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नववर्षाच्या निमित्त सालाबादप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या उद्या 9 तारखेला राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी इचलकरंजीमधून असंख्य कार्यकर्ते जाणार आहे सकाळी. आणि सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. आणि काल परवा आम्ही बैठक घेतली, वरिष्ठ सगळ्यांनी बैठक घेऊन ताकदीने सगळे कामाला लागल्यात उद्याच्या जाण्याच्या तयारीसाठी. आणि राजसाहेब एक नवी दिशा आम्हाला सर्वांना काय देतात, तिचा आदेश साहेबांचा काय असेल हे ऐकण्यासाठी इचलकरंजीहून बहुसंख्य कार्यकर्ते इथून आम्ही जाणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.